ग्रंथालय संगीत विषयक फुले वेचिता, लता वलये, आशा लहरी, हिंदुस्थानी रागदारी संगीतातील सुवर्णयुगाचे मानकरी अमीरबाई कर्नाटकी यांचं चरित्र, डी.के. दातार, द व्हायोलिन सिंग्स, शरदाचे चांदणे, लाजवाब संगीतकार रवी दाते यांचा अफलातून जीवन प्रवास, कितीदा नव्याने तुला आठवावे, आषाढी भक्ती संगीताची रौप्य महोत्सवी वारी अशी कितीतरी सांगीतिक विषयाची पुस्तकं प्रकाशित केली. कुमार गंधर्व यांची प्रात्यक्षिक मैफल कागदावरही पुस्तकाच्या रूपात सजली आणि डिसेंबर 2021चा शब्दरुची मासिकाचा अंक भारतीय शास्त्रीय कंठसंगीतातील घराणी हा विषय घेऊन सिद्ध झाला. पंडित सत्यशील देशपांडे यांच्या संपादनात प्रसिद्ध झालेला हा अंक संग्राह्य असल्याच्या अनेक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येतात. याच अनुषंगाने गेल्या वाचक व्यक्तींनी पंडित सत्यशील देशपांडे यांच्या बंदिशीतील सौंदर्य स्थळे हे उलगडणारी एक रसपूर्ण मैफिलही आयोजित करण्यात आली. दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सहयोगाने हा कार्यक्रम साजरा झाला. आज स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सांगीतिक योगदानाला आदरांजली म्हणून प्रसिद्ध होत असलेला शब्दरुची या मासिकाच्या प्रकाशनाचा हा अनौपचारिक असा समारंभ आपण आयोजित केलेला आहे. या मासिकाला किंबहुना या विशेषांकाला ज्यांचं अतिथी संपादकत्व लाभलेलं आहे आणि ज्यांना लता दीदींचा सहवास लाभलेला आहे, ज्यांचा मंचावरचा लता दीदींबरोबरचा विविध कार्यक्रमातला जगभरातला वावर आपण सगळ्या रसिकांनी वाखाणलेला आहे, असे प्रसिद्ध गायक सुदेशी भोसले आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत. ते या विशेषांकाचे अतिथी संपादकही आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि मी त्यांना कृपया मंचावर येऊन बसण्याचे. कार्यक्रम नक्कीच अनौपचारिक आहे, पण काहीतरी उपचार हे महत्वाचे असतात, ते आपण जरूर या ठिकाणी करूया. ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश इंगलासपूरकर यांनाही मी मंचावर थांबण्याची विनंती करते. अंकाचे कार्यकारी संपादक अरुण जोशी यांनाही आमंत्रित करते आणि आजच्या या पुढच्या सांगीतिक कार्यक्रमाचे जे सूत्रधार आहेत असे गायक समीर दाते यांनाही कृपया मंचावर बोलवते. या निमित्ताने एका योगाची आठवण येते आहे. जेव्हा लता दीदींच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस अतिशय उत्साहाने ते संपूर्ण वर्ष आणि त्यानिमित्ताने अनेक उपक्रम महाराष्ट्रभर आयोजले होते. त्यानिमित्ताने एक विशेषांक तयार करण्यात आला होता, ज्याचं संपादन साक्षात शांताबाई शेळके यांनी केलं होतं, सरोजिनी बाबर यांनी केलं होतं. तर एका कलाकाराच्या कारकिर्दीला 25 वर्ष होणं ही गोष्ट महाराष्ट्राला एवढी मोलाची वाटली होती आणि अतिशय सुंदर असा तो विशेषांक आहे. त्यानंतर मला वाटतं हा विशेषांक ही त्या परंपरेची पालखी पुढे नेणारा असा आहे. आणि या सगळ्यामध्ये काय आहे तर लता दीदी या व्यक्तीविषयी, त्या संगीताच्या एका वृत्तीविषयीचं प्रेम आहे. कारण लता दीदींचा स्वर म्हणजे साक्षात शुद्ध स्वर, संगीताविषयीचं अपरंपार समर्पण, निष्ठा, त्यांचं संघर्ष असलेलं आयुष्य आणि त्या पुढचा यशाचा आलेख कसा कमान ती कशी उंचावतच राहू शकते याचा इतकं मला वाटतं हे जगावेगळं उदाहरण आहे. आणि लोकप्रियता म्हणजे आता TRP आणि हिट्स आणि लाईकचा जमाना आहे, त्या सगळ्या पुढे ठिटी वाटावी अशा पद्धतीच्या त्यांच्या लोकप्रियतेचे उच्चांक आहेत की तुम्ही कशात मोजणार ते सगळं. म्हणजे ज्या पद्धतीने ज्ञानबा तुकारामाचा गजर ही महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, त्या पद्धतीने लता दीदींचा स्वर ही महाराष्ट्राची ओळख आणि परंपरा आहे. आणि तसंच प्रेम त्या अंकामध्ये जे दिसलं होतं महाराष्ट्राचं, कोणी त्या अंकामध्ये लिहिलं नाहीये, अनेकांनी लिहिलं आहे. आणि जे लिहिलंय ते इतकं भरभरून लिहिलंय, प्रेमाने लिहिलंय आणि तितकंच त्यांचं सांगीतिक विश्लेषण, त्याची खोली, ते समजावून सांगणारं, सौंदर्य स्थळ उलगडणारं. तर मला वाटतं याही अंकामध्ये पुन्हा एकदा आज त्यांच्या नावाने संगीत विद्यापीठ होतं आहे, पण खरं तर त्या स्वतःच एक संगीत विद्यापीठ आहे. आणि त्या विद्यापीठात आपण जितका रियाज करू, त्याचे जितकी उजळणी करू, त्यांच्या पाठांची, त्यांच्या गीतांची, प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी गवसणार आहे, केवळ कलाकारांना नव्हे, रसिक म्हणूनही. तेव्हा या विशेषांकाची आपण सगळेच वाट पाहतो आहोत. तर आधी कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागताने करूया. मी सुदेशींचा स्वागत करण्याची विनंती धनश्री धारप यांना करते. पुस्तक भेट देऊन ग्रंथालयाच्या वतीने आपण सुदेशींचे या ठिकाणी आभारही मानूया की त्यांनी अतिथी संपादक होण्याचं मान्य केलं आणि हा विशेषांक साकार करण्यात त्यांचं असलेलं मोलाचं योगदान. त्याचबरोबर मी समीर दाते यांनाही सन्मानित करण्याची विनंती महेश खरे यांना करते. धन्यवाद.
खरं तर बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, पण सगळ्यांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी मी स्वागत करते आणि सुदेशजींना विनंती करते की आपण कार्यक्रमाची प्रस्तावना करा. नमस्कार. मी तर बसून बोलत चालेल का जरा? मी काही वक्ता नाही किंवा काही नाही, मी कार्यकर्ता आहे. ते काही ते उत्तम घडलेलं आहे ते वा. नमस्कार. आपणा सर्वांचं मी ग्रंथालयाच्या नव्या जागेत स्वागत करतो. ग्रंथालयाचा जो प्रवास आहे तो 34,902 गांगलांच्या घरापासून सुरू झाला. नंतर आम्ही त्या काळात 40 ऑफिसेस बदलली. काही काळ साहित्य संघात होतो, तर काही काळ आम्ही ग्रंथसंग्रहालयात होतो, महात्मा फुले कन्या शाळेत. असा प्रवास करत करत आता आम्ही 50च्या टप्प्यावर, 3 वर्षांनी ग्रंथालय आपली 50 पूर्ण करेल. आणि ती 50 पूर्ण करायच्या आधी ग्रंथालयाला 2 जागा चांगल्या महानगरपालिका आणि शासनाने मिळून दिल्या. एक आपल्या कार्यालयासाठी आहे, ती दादरला टायकलवाडीमध्ये, तिथे आपलं ग्रंथालयाचं ऑफिस आहे. ती जागा आम्ही ऑफिसची मागताना आम्हाला त्यांनी असं सांगितलं की एक चांगली सुंदर जागा आहे, तिथे जर तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज केल्या तर तुम्हाला आम्हाला तुमच्यासारख्या संस्थेला आम्हालाही जागा आवडेल. तर आम्ही विचार केला ही चांगली जागा आहे, आपण का घेऊ नये. मराठी माणूस आपला घाबरतो, ही बँडासारख्या ठिकाणी इथे मराठी माणसं येतील कशी, काय करतील इथे येऊन. तर मला असं वाटतं की नंतर ती जसं ती म्हणाली की लताचा आवाज सगळीकडे गुणगुण खरंच चांगलं आहे, तसाच एक आवाज ग्रंथालयाचा पूर्ण महाराष्ट्रात जगभर प्रतिभांगणच्या यांनी गुणगुणला जाईल. ही जागा आम्हाला बँडस्टँडला महानगरपालिकेने दिलेली आहे, ती आम्हाला लीजवर दिलेली आहे. इथे आम्ही विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. काही वर्कशॉप होतील, काही स्क्रीनिंग होईल, विविध संस्थांना आम्ही सामावून घेणार आहोत. आपल्यासारख्या व्यक्ती, संस्था या सगळ्यांचं व्यासपीठ आहे. ग्रंथालय ही काही एकटी आमच्या नुसत्या ट्रस्टी मंडळींपुरती नाही, ती सगळ्यांची संस्था आहे. सगळ्यांचा जर चांगला सहभाग लाभला तर या वास्तूत खूप काही आपल्याला गोष्टी करता येईल. तर मी असं अरुणला म्हटलं की आपण आता अंक काढलेला आहे लताबाईंवरती, तर त्याचं आपण एक अनौपचारिक उद्घाटन इथे करूया, कारण याचं अजून उद्घाटन व्हायचं आहे. आम्हालाही 2018 साली जागा मिळाली आणि नंतर लगेच कोविड आला. आमचं काम सुरू होत होतं, पण आम्ही ते काही उद्घाटन करू शकलो नाही, अर्धवट काम बंद करायला लागलं. येत्या 5-6 महिन्यात याचं पूर्ण काम पूर्ण होईल आणि याचं चांगलं जाहीर उद्घाटन केलं जाईल. त्याच्या आधी आम्ही असे अनौपचारिक 4-5 इथे कार्यक्रम विविध प्रकारचे करणार आहोत. म्हणजे पुढचा अंक जो मेचा अंक आहे तो भाषा विषयाला वाहिलेला आहे, त्याचं संपादन राजू खांडेकर करतात. त्यावेळी भाषा तज्ज्ञांना इथे बोलवतं, एक अनौपचारिक त्यांच्यावर कार्यक्रम करू. म्हणजे काय होईल, 4 कार्यक्रमातनं जवळजवळ 200 माणसं जागा बघतील, ते आम्हाला काही आयडियाज देतील आणि त्यातनं ठरवता येईल की या जागेत आपण काय करायचं. त्यासाठी आज सगळ्यांना मी इथे आमंत्रित केलं होतं. थोडीशी तुमची गैरसोय झाली असेल, अडचण झाली असेल, तुम्ही जाताना ही जागा बघून जा. तुमच्या काही सूचना असेल तर आम्हाला सांगा. जाताना इथे ज्या अंकाचं तर प्रकाशन होईल, जाताना आम्ही तुम्हाला इथे अंकाची प्रती देणार आहोत आपलं प्रकाशन झालं की. दुसरं ग्रंथालय काय करतात मी इथे खूप काही सांगणार नाही, फक्त एवढं सांगेल की ग्रंथालय वॉच जे ग्रंथालयाचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरून जे कार्यक्रम होतात ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही ग्रंथालयाशी जोडले जाल. आणि जर रुचीची वर्गणी भरली, जर 1 वर्षाची भरली तर 400 रुपये, 3 वर्षाची एकत्रित भरली 50 पर्यंत तर 1000 रुपये ती तुम्ही भरा, म्हणजे तुम्हाला ग्रंथालयाचं सगळं काम करतं. नंतर तुम्हाला जो काही सहभाग देता येईल, कधी आर्थिक असेल, कधी सामाजिक स्वरूपातलं असेल, कधी एखादी ॲक्टिव्हिटीज करून असेल, कारण हे सगळं चालवायचं आहे आम्हाला. आम्ही ही जागा कोणालाही रेंटल देऊ शकत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटने आम्हाला देतानाच सांगितलंय की तुम्हाला आयदर कुठल्याही कंपनीकडनं डोनेशन लागेल, त्यातनं काही ॲक्टिव्हिटीज करायला लागेल. तर आपण इथे कसं काय करू शकू, अशीच एक मोठी जागा खाली सुद्धा आहे, ती सुद्धा आपल्याला मिळू शकते. जर आपल्याला ही जागा आणि गच्ची आपण नीट काही करू शकलो तर खालची जागा घेण्याचा आमचा मानस आहे. मग समीर दाते म्हणाले की आपण जर इथे काही केलं तर आपण जगभरातले आर्टिस्ट इथे बोलू. मग ते साहित्यातले असतील, संगीतातले असतील, नाटकातले असतील, त्यांना आपण इथे बोलू शकू आणि काही ॲक्टिव्हिटीज करू शकू. तर तो आम्ही नंतर विचार करू. बाहेरचा तुम्ही जर पॅसेज पाहिला खाली ते स्ट्रीटवरती मुलं आहेत, ती स्ट्रीटवरती अभ्यास करतात. आम्ही रात्री त्यांच्यासाठी अभ्यासिका इथे सुरू करणार आहोत की त्यांनी इथे येऊन अभ्यास करावा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की जहांगीरला किंवा आपण ह्याला गेलो वरळीला नेहरू सेंटरला, तर तिकडचे हॉल्स मिळायला आधी तर खूप वेळ लागतो, त्याचं भाडंही खूप असतं. तर किमान 15 फ्रेम्स लावता येतील चित्रांच्या, अशी आम्ही खाली सोय करतो की बाबा खेडोपाड्यातले जे आर्टिस्ट आहेत त्यांना इथे ते मांडता येतील. जर विकल्या गेल्या त्यांना जर वाटलं चांगलं झालं तर ते ग्रंथालय काही देईल, पण भाड्याने आम्ही त्यांना काही जागा देणार नाही की त्यांना काहीतरी भाडं भरायला लागेल त्या नेहरू सेंटरसारखं किंवा जहांगीरसारखं, मग ते त्यांना परवडणार नाही. तसं काही इथे होणार.
तर अशा प्रकारचे आम्ही ते ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. तुम्ही ते आलात, ग्रंथालीच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार. मी असं आभार म्हणणार नाही, कारण तुम्ही सगळे ग्रंथालीच्या घरातली कुटुंबातले आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. वा. आपल्याकडे मराठी एक म्हण आहे जी लहानपणापासून आपल्याला सांगितली जाते, अंथरूण पाहून पाय पसरावे. पण मला वाटतं आता काळ बदललाय, आता अंथरूण किंग साईज करायला हरकत नाहीये. तर त्या पद्धतीने मला वाटतं एक खूप सुंदर वास्तू, खरं तर स्वप्नातही ज्याची कल्पना करता येणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी, म्हणजे कालपासून ज्यांना ज्यांना अगदी येताना ओलाच्या टॅक्सी ड्रायव्हरला जेव्हा सांगितलं की मन्नतच्या शेजारी जायचं, तर त्यावेळेस प्रत्येकाच्या भुवया उंचावतात आणि मी तो म्हणाला अगर वही पे जाना है तो क्या मैं अंदर आ सकता हूं. पण ही ओळख थोड्याच दिवसांनी ग्रंथालयाच्या शेजारी मन्नत आहे अशी व्हावी. आणि इतक्या सुंदर कल्पना घेऊन आणि इतका छान हेतू घेऊन जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा मला वाटतं आपोआप समविचारी माणसं एकत्र येत जातात आणि उत्तम गोष्टी घडत जातात. तर तशाच उत्तम गोष्टींची नांदी या वास्तूमध्ये व्हावी अशी इच्छा व्यक्त करूया. आणि ज्या अंकाच्या प्रकाशनासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत, मी अतिथी संपादकांनाच विनंती करते की त्यांच्याच शुभ हस्ते त्यांनी या अंकाचं प्रकाशन करावं. संगीत देवतेविषयीचा हा अंक, त्याची सांगीतिक पूजा आपण त्यांच्या स्वरांची या ठिकाणी मांडलेली आहे शब्दातून. त्याला संगीत क्षेत्रातल्याच व्यक्तीचा हात लागावा ही इच्छा त्यामागे आहे. आणि त्यांचे अतिथी संपादक म्हणून या अंकावरती जे जातीने त्यांनी लक्ष घातलेलं आहे त्यातून साकार झालेल्या या अंकाचं त्यांच्याच हस्ते आपण प्रकाशन करतो आहोत. अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ या अंकाचं. मंगेश सुद्धा आहे तिकडे, मंगेश शिवरूप आहे, तर तसा शिवरूप मंगेश या मुखपृष्ठावर आपल्याला बघायला मिळतोय. आणि कंठवीणा आणि साक्षात हाती वीणा घेतलेली कंठवीणा असं सरस्वती देवी सारखंच दत्तादेवींचं रूप. आपण सगळ्यांनी जरूर हा अंक घेऊन जायचा आहे जाताना. आणि टाळ्यांच्या गजरात आपण अंकाचं स्वागत करू. यानंतर अर्थातच मी सुधीरजींना विनंती करणार आहे की तुमचं मनोगत ऐकायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. जमलेल्या सर्व ग्रंथालीच्या श्रोत्यांना नमस्कार. समीर दाते, अरुणजी ज्यांनी न पेलवणारी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मी ती घाबरत स्वीकारली. संपादक म्हणजे हे, मी त्यांना म्हटलं 3 तास मी गाऊ शकतो पण बोलायचं वगैरे मेरे बस की बात नाही. पण तरी मग ते म्हणा तुम्ही लिहून द्या. म्हटलं ते तर अजून कठीण. म्हटलं तुम्ही कोणाला तरी मला फोन करायला लावा, मी बोलत जाईन, ते रेकॉर्ड करून तुम्हीच लिहा ते. आणि मग ते थोडीशी त्यांनी मदत केली आणि जे काही त्याच्यातून निष्पन्न झालं ते त्यांना आवडलं. बहुतेक तुम्हालाही आवडेल. आणि आज ग्रंथालीला ही वास्तू मिळाली आहे, खूप खूप अभिनंदन. आणि जसं सांगितलं, थोड्या दिवसांनी शाहरुख खान स्वतः म्हणेल ड्रायव्हरला ग्रंथाली के उधर ले चलो आणि तो यार मुझे भी बुलाव कभी. तो दिवस दूर नाही. आपण मराठी माणसं फक्त थोडंसं ना, आपण कॉन्फिडन्स असतं सगळं पण आपल्याला वाटतं हो जमणार नाही, त्यामुळे घाबरतात. तर आणि ही काही मोठी गोष्ट नाही आहे, सहज होऊ शकेल तर आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला तर लताजींबद्दल बोलणं म्हणजे फारच मोठी गोष्ट होईल म्हणजे माझ्यासाठी. पण बहुतेक मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केली असतील मी. तर त्यामुळे मी एक साधा ऑर्केस्ट्रातला सिंगर होतो, मेलडी मेकर्समधला, 1982 मध्ये जॉईन केलं. आणि आशाजींना एकदा ऑर्केस्ट्रा पाहिजे होता, म्युझिशियन्स हवे होते. तर त्यांनी किशोरदांना विचारलं, यार म्हणजे कारण फिल्म इंडस्ट्रीतले जे म्युझिशियन्स असतात ना, म्हणजे ते रेकॉर्डिंगमध्ये ते थोडेसे त्यांना सो कॉल्ड, म्हणजे आज सिंगापूरची रात्री फ्लाईट आहे तर हमको नाईट डबल चाहिए वरना हम नहीं आएंगे. मग ते बोले असे काही म्युझिशियन्स आहेत. बोले एक मेलोडी मेकर्स का ऑर्केस्ट्रा है पुराना पुना का, वो मेरे साथ आते हैं, 100 रिहर्सल्स करते हैं, 500 गाने बाय हार्ट हैं, जब बुलाओगे तब आओगे. तर ऑर्केस्ट्रा बघायला षण्मुखानंद आशाजी आल्या
त्यांना ऑर्केस्ट्रा तर आवडला. पण त्यांनी जाताना आमच्या मॅनेजरला विचारलं, हो ते तुम्ही ओळखत आहे, वाय चव्हाणला होते विजय देसाई. त्यांना विचारलं, हा मुलगा कोण आहे, मुसलमान आहे का? अरे नाही, भोसले आहे. त्याला सांगा त्याचं हिंदी चांगलं आहे. आणि मग 2-4 दिवसांनी एका स्टुडिओत मी आशाजींना भेटायला गेलो, पाया पडलो, पण आशाजी नमस्कार, मी सुदेश भोसले. तर अरे हो, मला तुमचा दादांचा आवाज खूप आवडला होता. म्हटलं यांना सगळं सोडून दादांचा आवाज का आवडला? मग मला कळलं की दादा म्हणजे सचिनदा. तर आम्ही गाणं रेकॉर्ड केलं. ते बोलले, आणि तेव्हा गाणं सारे गामा बदनीसा काही आजही माहीत नाही मला. तर ते बोलले, चांगलं गातोस, फक्त थोडं दम लागतोस, प्राणायाम वगैरे कर. आणि मग त्यांनी मला सांगितलं, ते दादांचं गाणं गाल का तुम्ही? आता विचार करा, आशाजींचे इंट्रोडक्शन म्हणजे हे सुदेश भोसले आणि आशा भोसले, आणि डायरेक्ट गा म्हणतात. तर थर 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 थर. पण आता नाही कसं, मी डोळे बंद केले, देवाचं नाव घेतलं आणि अमर प्रेम मधलं 2 लाईनी ऐकवल्या सचिनदांच्या. हो राम रे, हो रमा, गोदी में बिठाई के कहा, लाए मोरे सजना के द्वार, हो बीते दिन खुशियों के के दुख मन को हजार, हो डोली में बिछाई के कहा. 2 अंतरे कसे बसे मी संपवले आणि डोळे उघडलं की आता म्हटलं फटके खायचे आहेत. कारण मला वाटतं मी 100% गोल मारला वाटतं. तर बघतो तर काय, आशाजी अशा बसलं. गाणं माझं संपल्यावर त्यांनी हात चेहऱ्यावरून काढले, तर दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांचे. आणि मला असं वाटलं, दादाच समोर उभे राहून गातात. अरे बापरे, म्हटलं मला अजूनही विश्वास बसत. मग ते म्हणाले, 2 लाईनी अमिताभच्या करता का? माझी हिंमत वाढली. अमिताभ म्हणजे एकदम म्हटलं केलं. 1 लाईन संजीव कुमारची करा ना. ठीक आहे. आणि त्यांनी ते सगळं रेकॉर्ड केलं काय. आणि मग एक लाईन हेमंतदांची करा. ते केलं, कॅसेट घेतली, काही न बोलता गेल्या त्या. दुसऱ्या दिवशी 7 वाजता पंचमदांकडून फोन आला. आणि त्यावेळेला आपला मोबाईल तर नव्हता, आमच्या घरात पण फोन होता. समोरच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला 7 वाजता ते आले. काका, हो फोन आहे तुमचा, 7 वाजता. आलो. म्हटलं कोणाचं आहे? ते RD बरोबरच आहे फोन, या लोकांना. मी गेलो तर त्यांचा मॅनेजर बोलला, दादा ने आपको पासपोर्ट लेके बुलाया है 10 बजे. मी गेलो तिकडे आणि बघितलं तर बासुदा, मनोरीदा, पंचमदा, आशाजी वगैरे गेल्या. तर मी जसं गेलो ना, तर आशाजी म्हणतात, हा यही लड़का है, यही लड़का है. तर म्हटलं, पंचमदा नमस्ते, मेरे बाप के आवाज में गाते हो. असं तर त्यांनी मला पटकन त्याच आठवड्यात हाँगकाँगला एक कार्यक्रम होता, आशा भोसले RD बरोबर नाही. तर मला त्या कार्यक्रमात नेला आणि बरंच रिस्पॉन्स चांगला मिळाला. मिमिक्री गायना आणि सुन मेरे बंधू गायल्यावर पंचमदा पण पळत आले विंग्समधून आणि मला घट्ट मिठी मारून. ॲक्च्युली ही वॉज इन टीयर्स. हे सगळं झालं. मी 86 पासून आजपर्यंत आशाजींबरोबर मी काम करतो. आणि आशाजींचं म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे स्वतःची तारीफ करायला हरकत नाही. आशाजी म्हणतात, मला डुएट्स गाताना फक्त मी सुदेश बरोबर कम्फर्टेबल असते. तर पहिल्या ह्याच्यात मी असं ते ओ मेरी राणी, काय बाळकृष्णासारखा उभा आहेस, जरा हातभात धर माझा, पदवी तर रोड, असं काय गातो सरळ उभा राहून. एनिवे ते मी आजपर्यंत गातोय. आता पण एक जूनमध्ये कार्यक्रम आहे आशाजींबरोबर षण्मुखांना. हे सगळं चालू असताना मोबाईल आले आणि एक दिवस मोबाईलमध्ये माझा एक व्हॉइस मेसेज आला. तो मी ऐकला, प्ले केला. हॅलो नमस्कार, मी लता मंगेशकर, तुम्ही माझ्याबरोबर कार्यक्रम कराल का? अगं आई ग, म्हटलं 6 महिन्यापर्यंत तो मेसेज मी सेव्ह करून ठेवला होता. आणि मग मी लगेच त्यांना फोन केला. म्हटलं
येईन का आणि करशील काय नाही. मग त्यांनी तुम्ही किती पैसे घेणार म्हटलं तुम्ही फक्त तारीख आणि ठिकाण सांगायचं, मी डोक्यावर चालत आहे. मग त्यांनी त्यांच्या मॅनेजर ते मदन मोहनजींचे चा मुलगा समीर नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये बऱ्याच लोकांना की आप कितना पैसा लोगे. फायनली मी वैतागून म्हटलं ₹1.25 नारळ. मग कार्यक्रम सुरू झाले आणि सर्वात मजा काय आली की लताजींचं इमेज जे आहे ना धीर गंभीर, म्हणजे काही लोक बघा आता बरेच ऍक्टर्स आहेत, स्टार्स आहेत, सेलिब्रिटीज आहेत, त्यांच्याकडे आपण सरळ जातो, हात मिळवतो. पण लता मंगेशकर, दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे जायची हिंमत, त्यांचा जो ऑरा एवढा मोठा आहे. तर मी हळूहळू मी ऑब्झर्व केलं की मी एखाद आवाज काढला, समजा अमेरिकेला मी कुमार शानूचा आवाजात गायलो, त्याचा डुएट होतो. होठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है, तेरे प्यार में पागल हूँ मैं सुबह शाम, जानम आय लव यू आय लव यू. ते झालं आणि लगेच दीदीने गायचं होतं. पण दीदींचा आवाज आला का नाही बघतो तर दीदी माझ्या शेजारी नाहीच आहे. म्युझिशियनच्या मागे जाऊन पदर असा खाली घेऊन खो 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 हसतायत. गाणं थांबलं तर त्यांना नंतर ते बालसुब्रमण्यांचं मी रिहर्सलमध्ये गाय यू दे तू पण ते हा हळू न वाटून यू दे तू कसं गातात ना ते, म्हणजे बेसिकली. आणि म्हणजे त्यांनाही त्यांच्या सुद्धा एक कॉमेडियन एक ऍक्टर असतो, प्लेबॅक सिंगर यशस्वी कोण बनतो जो ऍक्टर असेल तर एकदा लक्ष्मीकांतजी गाणं त्यांना शिकवत होते आणि सगळे लताजी म्हटल्यावर असे मोठमोठे म्हणजे 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा असा उभा राहतो. तर ते लताजी गाणं लिहितायत आणि कोणतरी तिकडे शिट्टी मारताय. लताजींच्या समोर शिट्टी मारतोय कोण आहे बदमाश, म्हणजे कोण एवढं बघतो तर लताजी लिहिता लिहिता स्वतः शिट्टी मारायची. तर अशा लताजी. आणि एक दिवस म्हणजे काही गोष्टी अशा छोट्या छोट्या सुरेश वाडकरजींनी माझी ओळख करून दिली की लताजी हे सुदेश भोसले फार चांगले गातात. तर मी त्यांना पाया पडणार इतक्यात ते तुमचे लम्हेतला हेमंत कुमार ऐकून मी थंडच पडले होते. मी पॅरडी म्हणजे त्यांनी. आणि जसं ते शाम ढले खिडकी तले त्यात मी घडी घडी खिडकी में खडी तुम तीर चला ना. बाळ मला वाटलं माझ्या शेजारी अण्णाच बसले आहेत म्हणून. तर म्हणजे एप्रिसिएशन. आणि त्याने एका कॅनडाच्या टीव्हीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की भोसले होते तो मुझे और किसी मेल सिंगर की जरूरत नाही. आणि एक दिवस म्हणजे शेवटचा किस्सा सांगतो की एक कुठे डेट्रॉइट वॉशिंग्टनला फ्लाईट लँड झालं आणि मला वाटलं मंगेशकर फॅमिली निघून गेले असतील आपल्या लिमोझिनमध्ये बसून. मी आपला म्युझिशियन्स बरोबर ना मागून बॅग घेऊन सागर किनारे दिल ये पुकारे, पण पोल एक मोठा खांब होता त्या मागून तू जो नहीं तो मेरा कोई. अरे दीदी तुम्ही किती छान बनवलंय ना पंचमरी गाणं. तर अशा दीदी बरोबर मला काम करायला मिळालं आणि खूप तारीफ करायच्या माझ्या. मी मन्नाडेंचं एकदा गाणं गायलो मी प्यार हुआ एक पटकन माझ्याकडे असं बघितलं त्यांनी. तर मला वाटलं मी आता काहीतरी गडबड केली. आता गाण्यानंतर मला बॅक स्टेजला ह्या दम देणार. गाणं संपल्यानंतर म्हणाल्या सुदेश जी हर किसी की आवाज में गाते हैं, ये गाना इन्होंने बिल्कुल मन्ना दा की तरह गाया और मैंने बिल्कुल लता मंगेशकर की तरह गाया. फार म्हणजे अनेक असे किस्से आहेत. त्यांनी बसवून काही शिकवलं नाही, पण प्रवासाच्या एक एक दोन दोन गोष्टी त्या बोलायच्या. त्यांच्या वडिलांबद्दल, त्यांच्या गुरूंबद्दल. एकच गोष्ट सांगतो मी की त्यांचे बाबा जेव्हा वारले तेव्हा त्यांनी लताजींना एक तानपुरा दिला. बोलले बघ बेटा माझ्याकडे काही नाही द्यायला, फक्त हा तानपुरा आहे आणि काही नाही, पण लक्षात ठेव हा संत आहे, हा तानपुरा आहे. एक लक्षात गोष्ट ठेव की कधीही ह्याच्यावर धूळ बसायला देऊ नकोस. आणि दुसरी गोष्ट, तू गातेस आणि ऑडियन्समध्ये तुझा गुरु जरी बसला असेल
तरी घाबरायचं नाही. तर अशा तिथींचं इतकं छान मासिक आज अनौपचारिक उद्घाटन होते. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद मला एवढा मान दिल्याबद्दल. आणि खरंच सांगतो, शाहरुख खान वगैरे आहेत, त्यांनी बऱ्याच वर्षापासून करतोय, पण एक ग्रंथालय त्याच्यापेक्षाही मोठी अख्खी बिल्डिंग तुमची व्हावं आणि सर्व मोठे मोठे कलाकार इथे यावं. अगदी शाहरुख खानही येऊन परफॉर्म करावं. शुभेच्छा, खूप तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आपण 4 जूनला एक वेगळं पुस्तक करतोय अशोक सराफांचं, आणि तो आपल्याबरोबर महाराष्ट्रात जसं ग्रंथालयाने यात्रा काढली होती, प्रत्येक जिल्ह्यात गेलो होतो, तसं ते प्रत्येक जिल्ह्यात गोव्यात आमच्याबरोबर असणार आहे. आणि तसाच त्यांचा आपण एक आजचा अनौपचारिक कार्यक्रम प्रकाशनाचा जूनमध्ये इथे करणार आहोत, असं मी शोभा सर सांगून टाकतो. खरं की अनाऊन्समेंट करायची नव्हती, अजून सगळं ठरायचं आहे, पण कार्यक्रम इथे होणार आहे. 4 तारीख ठरलेली आहे, जी त्याचा एक मोठा इव्हेंट करते. अशा वा वा आता सुदेशजी सगळं सांगत असताना मला वाटतं इतक्या सुरेल आठवणी आहेत. आणि त्यांची गुणग्राहकता काय असेल आणि त्यांचा मिश्किल स्वभाव, कारण जसं ते म्हणाले की एक धीरगंभीर व्यक्तिमत्व म्हणून आपण नेहमी त्यांच्याकडे बघतो, पण त्यांच्यात असलेला मिश्किल स्वभाव, सगळ्याला दाद देण्याची जी वृत्ती आहे ती किती सुंदर होती. आणि अशा लता दीदींचे अनेक पैलू मला वाटतं यातल्या प्रत्येक लेखामध्ये आपल्यासमोर उलगडणार आहेत. आज प्यारेलाल शर्मा यांच्या लेखाचं शीर्षकच पहा किती सुंदर आहे, लव्हाळ्याचं वृक्षात रूपांतर झालं. तर मला वाटतं की आता या मागचं पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ही जी त्यांची गुणग्राहकता आहे, आणि मला वाटतं लता दीदी मोठ्या आहेत, कारण व्यावसायिक यश अनेकांना मिळत असतं आणि त्यातही लता दीदींचा मोजमाप हे फारच मोठं आहे. पण त्याच्या पलीकडच्या लता दीदी ज्या आहेत, इतकं सगळं सांगितल्यानंतर पण जसं भगवान विष्णूंविषयी आपण म्हणतो की दशांगवय उरण, तसं लता दीदींविषयी कितीही बोललं गेलं तरी सुद्धा त्या त्याच्याही पलीकडे कायमच राहणार आहेत, त्या दशांगवयच उरणार आहेत. पण हा जो प्रयत्न आहे, हा जो दस्तावेज आहे, हे केवळ एक मासिकाचा एक अंक म्हणून हा अंक आपण नाही त्याकडे पाहू शकत. हा एक अतिशय ऐतिहासिक असा अंक आहे आणि त्याची जपणूक पिढ्यानपिढ्या होईल प्रत्येक संगीतप्रेमी घरामध्ये, याची खात्री. आणि हे काम ग्रंथालय करत आहे, मनापासून करत आहे. अनौपचारिकता हा आजच्या या मैफिलीचा शब्द झालाय, तर तो मला वाटतं फार महत्वाचा आहे, कारण आजचं जग फार फॉर्मल झालंय. या फॉर्मल वातावरणामध्ये कुठेतरी तो एक कौटुंबिक जिव्हाळा, तो ओलेपणा, ती एकमेकांविषयीची आस असणं हे फार गरजेचं आहे. आणि कुठेतरी सोशल पॅरेंटिंगची खूप गरज आहे. मला वाटतं आपल्या मुलांनाही ती गरज आहे. तर ते सोशल पॅरेंटिंग करण्याची जबाबदारी ग्रंथालयासारखी संस्था स्वीकारते, हे महाराष्ट्राचं अजूनही शाबूत असलेलं भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच दृष्टीने हे केंद्रही फार महत्वाचं ठरणार आहे. तर या सगळ्याला आपलं सहकार्य असंच लाभत राहील अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि समीरजींकडे पुढची सूत्र देते. सुदेश जी इतकं सुंदर बोलले आहेत की आपने सबकी बोलती बंद कर दी. म्हणजे सुदेशजींचं भाषण मी पहिल्यांदा ऐकलंय, सुदेशजींना गाताना ऐकलंय मी. म्हणजे जेव्हा आले तेव्हा मी म्हटलं की सुदेशजी आज तुमचं भाषण ऐकायचंय, तर म्हणाले कोणत्या आवाजात ऐकायचं. पण तुम्ही फार अप्रतिम बोलता आणि इतकं नॅचरली बोलता तुम्ही. असंच तुमचे किस्से, तुम्ही इतक्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलंय, तर हे तुम्ही सांगत जा लोकांना. फार फार बरं वाटलं. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्रंथालयाच्या बद्दल थोडंसं आज अनौपचारिक आहे म्हणून मी थोडंसं बोलतोय. माझं मराठी थोडंसं कच्चं आहे. मी आता म्हटलं आहे ना, जरा मस्करी, एसी जास्त आहे ना, अनौपचारिक चहा होऊ दे. आणि आता कोणा आणलं, सगळ्यांना कोणा देणार होतो, पण चहाची सोय. तर अनौपचारिक आहे, चांगले. कारण ग्रंथालयाबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो की 2019 आय थिंक माझी गाठ पडली. माझी स्वतःची आई बाबा ओळखायचे यांना, पण मी पहिल्यांदाच भेटलो ग्रंथालयाच्या टीमला. आणि बाबा 2020ला गेले, तर त्यानंतर बाबांच्या स्मृतीत हे पुस्तक ग्रंथालयाने पब्लिश केलं. आणि ग्रंथालयाचे विश्वस्त कार्यकर्ते यांच्याशी एक मीटिंग आमची झाली
आणि दुसऱ्या मीटिंग पासून असं वाटायला लागलं की आम्ही मित्रच भेटतोय आणि असं काही औपचारिकता नाही, काही नाही, अगदी हसत खेळत हे पुस्तक झालं आणि घडलं. आणि उषाताई तांबे इथे आलेले आहेत, त्यांनी पूर्ण वाचलेलं आहे, त्यांनी अभिप्राय पण दिलाय पुस्तकावर. तर मी काही भाषण वगैरे करू शकत नाही, मला इथेही नाही करता. पण ह्या पुस्तकात बाबांनी, म्हणजे माझे वडील रवी दाते, त्यांनी लोकसत्तेमध्ये काही वर्षांपूर्वी दीदींवर एक लेख लिहिला होता. तर तो या पुस्तकात आहे. तर त्यातलं थोडंसं वाचून दाखवतो मी, अगर आप लोगों की इजाजत हो तो. आणि मी चुका करणार आहे म्हणून आधीच माफी मागतो तुमची. अनौपचारिक आहे. अच्छा. लता मंगेशकर हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या वर्णनासाठी कोणाचेही शब्द कमीच पडावेत. लता दीदींचा आवाज, त्यांचा सूर आपणा लाखो करोडो भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील गानरसिकांच्या मनावर गेली जवळजवळ 70 वर्षे अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या गळ्यात असा दैवी सूर आहे की तो कानावर पडणे हे ऐकणाऱ्याचे भाग्यच म्हणावे लागेल. ज्या युगात लतादीदींसारखा चमत्कार घडला त्या युगात जन्माला येणे हेच जेथे भाग्याचे, तेथे त्यांचा प्रत्यक्ष सहवास, ओळख, स्नेह प्राप्त होणे म्हणजे तर भाग्याचा परमावधीच मानायला हवा. हा परमावधी मी अनुभवलेला आहे. हे बाबांचे शब्द आहेत, माझे नाही. हा परमावधी मी अनुभवलेला आहे हे सांगताना व त्या सोनेरी क्षणांच्या आठवणी जगवताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो. माझे वडील रसिकाग्रणी रामूभैया दाते इंदोरचे, यांच्यामुळे हे भाग्य मला लहानपणीच प्राप्त झाले. माझ्या बाबांना ज्या व्यक्तींचे गाणे मनापासून आवडत असेल त्यात बेगम अख्तर, कुमार गंधर्व आणि लता दीदींना सर्वोच्च स्थान होते. लता मंगेशकरांचा अत्यंत गोड व सुरेल आवाज यावर बाबा प्रथमपासूनच लुब्ध झालेले होते. खऱ्या अर्थाने लता मंगेशकर पर्वाची सुरुवात 1944-1945 सालानंतर झाली. बरसात या हिंदी चित्रपटातील गाण्याची ध्वनिमुद्रिका बाजारात आली व तिची एक प्रत आमच्या घरी आली इंदोरला. कोणतीही नवी व चांगली ध्वनिमुद्रिका दुकानात आली की तिची एक प्रत न चुकता आमच्याकडे आल्याशिवाय राहत नसे. लता मंगेशकरच्या मराठी भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका आमच्या घरात पोचल्या तेव्हा आमच्या घरात त्याची सतत पारायणे सुरू झाली होती. बाबा ती सर्व गाणी अतिशय तल्लीनतेने वारंवार ऐकत असत व येणाऱ्या जाणाऱ्यांना ऐकवत असत. लताबाईंच्या मधुर स्वराने बाबांच्या हृदयात घर केले होते. सुरुवातीच्या काळात बाबांना अत्यंत प्रिय असलेली व आमच्या घरात असंख्य वेळा वाजणारी गाणी होती. तुझं स्वप्न पाहिले रे गोपाळा, विणावती मी तुझी प्रियकरा, तसेच तुझे डोळे पाण्याने भरले. संगीताच्या क्षेत्रात जसे जसे नाव होऊ लागले तसे तसे अनेक शहरांमधून लताबाईंच्या गाण्याचे जलसे आयोजित करण्यात येऊ लागले. सुरुवातीच्या काळात त्यांच्या गाण्याची संख्या बेताचीच होती, तरी लोकप्रियता मात्र अफाट होती. लताबाईंचे गाणे इंदुरात झाले पाहिजे असे बाबांना वाटू लागले. तेव्हा बाबा मुंबईला जाऊन माई मंगेशकरांना भेटले व इंदूरला त्यांचा कार्यक्रम ठरवला. इंदूरच्या पोलो ग्राउंडवर 1951 साली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला अतोनात गर्दी झाली होती. इंदूरमधला लताबाईंचा तो पहिलाच कार्यक्रम होता. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. त्या कार्यक्रमात छोड गए बालम हे गीत लताबाई व हृदयनाथ दोघांनी मिळून गायले होते. त्यावेळी हृदयनाथचा आवाज देखील इतका गोड व बारीक होता की डोळे मिटले तर कोणती ओळ कोण गाताय ते समजेना. स्वतः संयोजक असल्याने विंगेत उभे राहून डोळे मिटून अत्यंत तल्लीनतेने लता दीदींचे गाणे ऐकणारी बाबांची मूर्ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. बाबांना जी गोष्ट आवडत असे
तिचे समर्थन बाबा अत्यंत ठामपणे करत असत. शास्त्रीय संगीत गाणाऱ्यांनी सुगम संगीत गातात म्हणून लता दिदींना कमी लेखनाचा प्रयत्न केला तर त्यांना बाबा खडसावत असत की लता शास्त्रीय गात नाही हे तुमचे भाग्य समजा. ती जर शास्त्रीय गायली असती तर तुम्हा सर्वांची बोलती बंद झाली असती. हे आमचे आजोबा. लता मंगेशकर यांच्या मावशी सौ काळे या इंदूरला छावणी विभागात राहत असत. त्यामुळे लताबाईंचे इंदूरला वारंवार येणे होत असे. त्या इंदूरला आल्या की एक तरी जेवण आमच्या घरी ठरलेले असायचे. त्या काळात आम्ही इंदूरला मार्तंड चौकात राहत असताना नेहमी एक भिकारीण कडेवर मूल व हातात टुणटुणे घेऊन गाणे म्हणत रस्त्याने जात असे. अत्यंत अप्रतिम असा नैसर्गिक आवाजाची देणगी तिला मिळालेली होती. खड्या सुरेल आवाजात ती भजन म्हणू लागली की बाबा बाहेर येऊन तिचे गाणे ऐकत असत. नेहमीच बाईला म्हणजे माझ्या आईला सांगून तिला पैसे व खायला प्यायला देत असत. त्या भिकारिणीचे गाणे ऐकून बाबांच्या मनात एक विलक्षण कल्पना आली. त्यांच्या मनात आले की हिचे गाणे आपण लता मंगेशकरला ऐकवले पाहिजे. मनात आल्यानंतर कृती करायला त्यांना वेळ लागत नसत. लता मंगेशकर इंदूरमध्ये आल्याचे कळल्यावर त्यांनी एक दिवस सकाळी लताबाईंना घरी बोलवले. त्या येणार त्याच्या आदल्या दिवशी त्या भिकारिणीला बोलवून तिला माझ्या बहिणीची म्हणजे कुमुदताईची चांगली साडी बाईला द्यायला लावली व तिला नीटनेटकी तयार करून मुलाला थोड्या वेळासाठी कुठेतरी ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तुणतुणे घेऊन घरी बोलवले. ती भिकारीण सकाळीच तयार होऊन येऊन बसली. ठरल्याप्रमाणे लताबाई आल्या. त्यांच्याबरोबर संगीतकार हुसनलाल हे देखील होते. बाबांनी लता दिदींना म्हटलं, लता, आज मी तुला एक सरप्राईज देणार आहे. इथे एक भिकारीण आहे, तिचे गाणे मी तुला आज ऐकवणार आहे. असे म्हणून बाबांनी त्या भिकारिणीला बोलवले व गाणे म्हणायला सांगितले. आपले तुणतुणे घेऊन त्या भिकारिणीने तिला येणारी 2-3 भजने गाऊन दाखवली. तिचे गाणे लताबाईंनी अत्यंत तल्लीनतेने ऐकले. तिचा खडा आवाज त्यांच्या अगदी मनाला भिडला. त्या इतक्या खुश झाल्या की ताबडतोब आपल्या पर्समधून 100 रुपये काढून त्यांनी त्या भिकारणीला दिले. ती गेल्यानंतर बाबा थोडेसे बेचैन झाले. त्यांनी लताबाईंना विचारलं, अगं, तुला हिचे गाणे कसे वाटले? अप्रतिम, लताबाई दिलखुलासपणे म्हणाल्या. हे खरे दैवी गाणे आहे. ही बाई सूर वरूनच घेऊन आलेली आहे. गाण्याचे जराही शिक्षण न घेता ही बाई इतकी सुरेल व सुंदर गाऊ शकते. तिच्या गाण्यात किती वेदना उमटलेली दिसते. हे गाणे तिच्या जीवनातूनच उरलेले आहे. हे खरेच सच्चे स्वर्गीय सूर आहेत, असं त्या म्हणाल्या. त्यावर बाबा म्हणाले की ही बाई जर इतकी अप्रतिम गाते तर मला तुला एक सुचवायचे आहे की तू सध्या चित्रपटातून भरपूर गात असतेस. त्यात जर एखाद्या भिकारिणीचे गाणे आले तर त्यासाठी तू हिला बोलव. त्यामुळे हिचे गाणे लोकांसमोर येईल व तिचे जन्माचे कल्याण होईल. बाबांची ही अत्यंत मनापासून केलेली सूचना ऐकून काय बोलावं हे लताबाईंना कळेना. त्यातली अव्यवहारिकता त्यांना कळत होती, पण बाबांची सच्ची भावना देखील त्या उमजून होत्या. एक प्रसन्न स्मितहास्य करून तुमच्या सूचनेचा मी जरूर विचार करेन असं त्यांनी कबूल केलं. पंडित हुसनलाल यांनी देखील त्या दिवशी आमच्या घरी व्हायलिन वादन केलं. लता दीदींच्या ध्वनिमुद्रिका सतत ऐकून मी देखील दीदींचा फारच मोठा फॅन झालो होतो. त्या इंदूरला आल्या असं कळलं की त्या जेथे असतील तेथे मी त्यांना भेटायला जात असे. मी वयाने खूप लहान होतो, गोरा गोमटा होतो व संगीतावर त्या काळातही अतोनात प्रेम करत होतो. त्यामुळे त्या माझे कौतुक करत असत. दिवसभर जमेल तेवढा वेळ मी त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या मागे मागे फिरून घालवत असे. त्याच काळात माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं ठरलं. माझे वय त्यावेळी 11 वर्षाचे होते. साहजिकच ऑपरेशनची मला प्रचंड भीती वाटत होती. काहीही करून हे कसे टाळावे ह्या विचारात मी होतो. मी दवाखान्यातून पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु मी दवाखान्यातून बाहेर पडणार तेवढ्यात समोरून बाबांची गाडी आल्याने तो प्रयत्न असफल झाला.
मी ऑपरेशनला तयार व्हावे म्हणून सर्वजण माझी मनधरणी करत होते. बाबा तर नेहमीच माझे अतोनात लाड करत. आता मी ऑपरेशनला तयार व्हावे म्हणून ते माझी कोणतीही मागणी पूर्ण करायला तयार होते. मीही कठीणात कठीण कोणती अट घालावी जेणेकरून ती पूर्ण न झाल्याने माझे डोळ्याचे ऑपरेशन रद्द करता येईल या विचारात मी होतो. मला एकदम एक कल्पना सुचली व मी म्हटलं की लता दीदी इथे हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आल्या तरच मी ऑपरेशन करून घेईन. योगानुयोगाने त्यावेळी लता दीदी इंदोरला आल्या होत्या व रामपूर वाला बिल्डिंग मध्ये उतरल्या होत्या. बाबांनी त्यांना फोन करून सर्व वस्तुस्थिती समजवली व मला भेटायला हॉस्पिटलमध्ये येण्याची विनंती केली. लताबाईंनी जराही आडेवेडे न घेता ती मान्य केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी त्यांना आणायला अरुदाताला, म्हणजे अरुण दाते माझे काका, अरुदाताला गाडी घेऊन पाठवले. लता दीदी कबूल केल्याप्रमाणे आल्या. माझ्या कॉटवर बसून त्यांनी माझ्याशी 1 तासभर गप्पा मारल्या व एक गाणंही गाऊन दाखवलं. माझ्या व त्यांच्या वयातील अंतर विसरून त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या. माझी इच्छा पूर्ण झाली. मी आनंदाने ऑपरेशनसाठी तयार झालो. परंतु माझी इच्छा पूर्ण झाल्यावर खरा आनंद मला बाबांच्याच चेहऱ्यावर जास्त उमटलेला दिसून येत होता. मी आणखीन थोडा मोठा झाल्यावर हायस्कूल व कॉलेजमध्ये असताना देखील अधूनमधून मुंबईला जाणे होत असायचे. मुंबई भेटीतील माझे मुख्य आकर्षण असायचे लता दीदींना भेटणे. त्यावेळी मंगेशकर कुटुंब वाळकेश्वर येथे वाळकेश्वर हाऊसमध्ये राहत होते. मुंबईला गेल्यावर मी नेहमी दीदींना भेटायला वाळकेश्वर हाऊसमध्ये जात असे. आहा असे म्हणून ते नेहमी हसतमुखाने माझे स्वागत करायच्या. मी सायनला माझ्या आत्याकडे उतरत असे. अशाच एका भेटीत मुंबईला पोहोचल्यावर मी दीदींना फोन केला व भेटायला येऊ का असे विचारले. त्यांनी ताबडतोब बोलवले. त्यांना माझी गाण्याची आवड माहीत होती. त्या दिवशी त्या फिल्मसाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होत्या. तुला रेकॉर्डिंग ऐकायचं आहे का व माझ्याबरोबर चल असं त्या म्हटल्यावर मला फारच आनंद झाला. त्यावेळी माझे वय 15-1 वर्षाचे असेल. त्यांच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी मला व्यवस्थित ब्रेकफास्ट करायला लावला व त्यांच्याबरोबर गाडीत बसून फेमस सिनेलॅबला घेऊन गेल्या. गाडी फेमस सिनेलॅबमध्ये थांबल्यावर 2 तरुण तत्परतेने गाडीचे दार उघडायला व दीदींचे स्वागत करायला पुढे आले. त्यांच्याशी दीदींनी ये मेरे भाई हैं और ये इंदौर से आए हैं असं म्हणून माझी ओळख करून दिली. नंतर कळले की ते 2 तरुण म्हणजे संगीतकार शंकर जयकिशन होते. मी दीदींच्या मागे स्टुडिओत गेलो. दीदी गात होत्या त्या मायक्रोफोनच्या समोरच्या सोफ्यावर मी बसलो होतो. हाय तू ही गया मोहे भूल रे या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. अब्दुल करीम खान ढोलकवर होते. गजानन कर्नाड यांचे सॉन्ग व्हायलिन चालू असताना दीदींची एक जागा अशी अप्रतिम गेली आणि मी आहा अशी उत्स्फूर्त दाद दिली. रेकॉर्डिंग थांबले. पुन्हा दुसरा टेक सुरू झाला. दीदी अप्रतिम गात होत्या व मी भान विसरून ऐकत होतो. पुन्हा तीच जागा आली आणि मी तशीच उत्स्फूर्त दाद दिली. त्यावेळी डिजिटल रेकॉर्डिंग नसल्यामुळे पूर्ण टेक पुन्हा करावा लागत असे. असे 2-3 टेक झाल्यावर काय होतंय ते रेकॉर्डिस्टच्या लक्षात आलं. त्याने दीदींना हळूच येऊन विचारले की इथे कोणी दाद देतंय का. दीदींच्याही लगेच लक्षात आलं की मीच दाद देतोय. त्यांनी मला जवळ बोलवले आणि त्यांच्या नाजूक आवाजात विचारले, अरे रवी तू जरा बाहेर रेकॉर्डिंग रूम मध्ये जाऊन गाणं ऐकतोस का, कारण तिकडे ना मोठे स्पीकर आहेत, त्यामुळे तुला जास्त आनंद होईल आणि जास्त चांगलं ऐकता येईल. मी आनंदाने हो म्हटलं आणि बाहेर जाऊन बसलो. त्यानंतरचे रेकॉर्डिंग उत्तम पार पडले व मी तरंगतच घरी आलो. त्यावेळी माझ्या लक्षातही आले नाही की दीदींनी मला का बाहेर बसायला सांगितले होते. माझ्या ते लक्षात आले तेव्हा मला जाणवले की दीदींनी किती हळुवारपणे माझे मन न दुखवता मला सुचवले होते. माझ्या गाण्यावरील प्रेमालाच त्यांनी ती दाद दिलेली होती असे आजही मला वाटते. हे लहान पोर्शन आहे त्या याचा, पण पुस्तकात पूर्ण आहेत, नक्की तुम्ही वाचा. आणि आता अब आई थिंक बातें बहुत हो गई हैं और दीदी का कोई भी प्रोग्राम बिना गाने बजाने के नहीं हो सकता. तो अगर मैं आप सबकी इजाजत हो तो मैं सुदेश जी से भी रिक्वेस्ट करूंगा कि कुछ सुर छेड़े. और दीपाली दाते मेरी बीवी है, इसको भी मैं इनवाइट करता हूँ. दीपाली यादव. तो दीदींची काही गाणी आम्ही आज पेश करणार आहोत. तुमच्या काही फरमाईशी असल्या तर जरूर सांगा. अनौपचारिक असल्यामुळे आठवणी जरी असल्या तर कोणी बोलू इच्छू शकत. इफ समबडी वॉन्ट्स टू से समथिंग प्लीज.
आता इतका सुंदर सुरेख आठवणींचा पट तुम्ही उलगडलात आणि मला वाटतं आपल्याकडे आपण राहत्या घरातही असंच करतो ना की वास्तुशांत नंतर असते पण आधी एक मंगल कलश ठेवतो. तसं मला वाटतं आता जी गाणी सादर होणार आहेत ही या वास्तूमध्ये मंगल कलश ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर एक जंगी वास्तुशांत नक्कीच होणारच आहे पुढे. तर आपण या दोन्ही कलाकारांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. दीपालीजी तुमचंही मनपूर्वक स्वागत आणि वादक कलाकार जे इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी थोडा अडचणीचा आहे, नेहमीचा मैफिलीचा माहोल नाहीये पण तरी सुद्धा ते सगळे त्या सगळ्याशी जुळवून घेत ही मैफल आपल्यासमोर सादर करतात त्यासाठी त्यांचे आभार. आपण गाण्याची आता सुरुवात करू पण माणिक गुट्टेजी इथे आलेले आहेत आणि त्यांनी फार सुंदर लता दीदींवर एक कविता केलेली आहे. तर मध्ये आपण त्यांना रिक्वेस्ट करू की ती कविता प्लीज आपल्याला सगळ्यांना वाचून दाखवा. माझी मराठी खूप चांगली नाही आहे पण तरी और हाँ अनौपचारिक असल्यामुळे तू बोलू शकतेस कारण लग्नानंतर मी गुजराती बोलायला सुरुवात केली होती. ती म्हणाली राहू दे मी मराठी बोलते. तो हम लोग बड़े भाग्यशाली हैं. जैसे कहा कि लता जी जिस युग में थी उस युग में हम लोग पैदा हुए, उनका गाना सुना, उनको तो गुरुस्तान बहुत सारे सिंगर्स ने दे ही दिया है. इनफैक्ट जसराज जी ने एक बात कही जो कमाल है. बोलते हैं कि हम इतने शिष्य बनाते हैं, हम इनको गाना सिखाते हैं हमारे शिष्यों को, लेकिन लता का क्या भाग्य है, उसके शिष्य तो पूरी दुनिया में फैले हुए हैं जिन्होंने एक एकलव्य की तरह द्रोणाचार्य को जैसे गुरु माना था एकलव्य ने. हम सब लता जी के एकलव्य हैं. और जो यहाँ पे सुदेश जी बैठे हैं, मेरा भाग्य रहा है कि मैंने कुछ शोज़ इनके साथ किए हैं और स्टेज पे तो बड़ा मज़ा आता ही है, लेकिन जब सुदेश जी के साथ ट्रैवल करते हैं तो इतने किस्से सुनने मिलते हैं. मतलब हमको इनको कहना पड़ता है कि अब आप ज़्यादा हंसाएंगे तो हम कल गा नहीं पाएंगे, हमारा गला बैठ जाएगा. चाहे हंसी मजाक हो या चाहे कुछ बड़े इमोशनल टाइप के किस्से. तो हम लोग बड़े लकी रहे हैं कि इस युग में इतने अच्छे अच्छे कलाकारों के साथ हमें मौका मिला गाने का और उनको सुनने का और उनसे सीखने का. तो आज मैं और सुदेश जी एक बहुत ही खूबसूरत डुएट से शुरू कर रहे हैं. ये है फिल्म पोस्ट बॉक्स नंबर 999 और ये भी कल्याण जी भाई का म्यूज़िक है इसमें, जिसमें जब कल्याण जी आनंद जी नहीं थे, सिर्फ कल्याण जी वीर जी शाह थे और कल्याण जी भाई मेरे गुरु रहे हैं. तो जैसे कहा कि ये सब बड़े गुणी जनों के साथ सौभाग्य मिला है हम लोगों को. तो पेश कर लेंगे गाना. हॅलो हॅलो चहा झालेलं. हे बघा हा पण वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हे इथे ते तिथे. ये हमारे भजन सिंह जी हैं, बहुत अच्छे तबला ते प्लेयर. अजून लॉकडाऊन मध्ये येते, बाहेर नाही पडत. एक्चुअली जब हम दोपहर को आए थे यहाँ तो स्टेज यहाँ तक था, पर क्योंकि अब ये मॉडर्न टेक्नोलॉजी है, देखिए तबला भी स्टैंड पे रख के बजा रहा है, तो हमने स्टेज थोड़ा छोटा कर दिया. समीर की तो आइडिया थी इन दोनों को वहाँ बिठाने की. मैंने कहा इतना गजब मत कर. हे वाजवताना बरं दिसतात त्यामुळे त्यांना तुमच्याकडे बघून कॉन्फिडन्स येतो. थोडं चुपके कोई आके
एक गाणं आहे जे किशोरदानी पण गायलंय सोलो आणि दीदीने पण गायलं, तर आम्ही ते डुएट बनवून गातो. मला वाटतं गाण्याच्या अगोदर संजयजींसाठी आणि भजन सिंग तबल्यावर आहे ते, आणि समीर काका हार्मोनियम हार्मोनियम के ऊपर असं म्हणतात, तर ते समोर असतात. न जाने क्यों दिल से ये आवाज आई, मिलन से है बढ़ के तुम्हारी जुदाई, इन आँखों के आंसू न कहलाते मोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते.
एक बहुत ही यादगार गीत सुनाना चाहते हैं। पर्दे पर अमिताभ बच्चन है, रेखा है, वाह वाह वाह, लता जी और अमिताभ बच्चन की आवाज है। थोड़ा तो वाला दे दो, तगड़ा वाला। हेलो, हाँ चालेल, थोड़ा व्हायलूम द्या। नहीं ये ठीक है, थोड़ा बड़ा। हेलो हेलो हेलो। हाँ, फिल्म का नाम है पहचान गए हो गया। अकेले बजाने वाले हैं, जोरदार ताली। वाह वाह। अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती, तुम उस बात पे कितनी हंसती। तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता। मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं। जानी और तुम्हारी नजरों से मेरी रातें धुली हुई हैं। ये चांद है या तुम्हारा कंगन, सितारे हैं या तुम्हारा आंचल, हवा का झोंका है या तुम्हारे बदन की खुशबू। ये पत्तियों की है सरसराहट कि तुमने चुपके से कुछ कहा है। ये सोचता हूं मैं कब से गुमसुम कि जबकि मुझको भी खबर है कि तुम नहीं हो, कहीं नहीं हो, मगर ये दिल है कि कह रहा है तुम यही हो, यही कहीं हो। किसी राह
मजबूर ये हालात इधर भी उधर भी, तन्हाई की एक रात इधर भी उधर भी। कहने को बहुत कुछ है मगर किसे कहीं हम, कब तक यूं ही खामोश रहे और सही हम। दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दें, दीवार जो हम दोनों में आज गिरा दें, क्यों दिल में सुलगते रहे, लोगों को बता दें हाँ हमको मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत है। और दिल में यही बात इधर भी है उधर भी है। ये गाना गाया तो बहुत ही अच्छा, और सुदेश जी की तो क्या बात है, लेकिन संजय मराठे और भजन सिंह, ये दो लोगों ने मिलकर जो कमाल किया है इस गाने में, इस गाने को बजाने के लिए फुल ऑर्केस्ट्रा होना जरूरी है, और उसके बगैर ये गाना, मतलब हम लोग 5-6 म्यूजिशियन भी होते तो अवॉइड करते गाना, लेकिन सच हैट्स ऑफ टू यू, जोरदार गाना, मतलब तुम्हें जाणव दिलं नाही की हे फक्त दोघंच वाजवतात. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. इट्स सच अ गुड फॉर्च्यून, क्योंकि सुदेश जी के साथ ये गाना गाना मतलब ये कमाल के एक रोंगटे खड़े हो जाने वाली फीलिंग है, क्योंकि ऐसा लगता है कि अमित जी ही बोल रहे हैं, इतना खूबसूरत। ऐसा क्या? मतलब सुदेश जी इतने कमाल है कि जब हम स्टेज पे गा रहे हैं, सामने 2-3 हजार की ऑडियंस है और ये पीछे से ऐसी जोक मारते हैं कि मतलब कंट्रोल करना मुश्किल हो जाता है। वो लोग क्योंकि गाने में हमसे बहुत अच्छी हैं, तो तालियां थोड़ी सी बटोरने के लिए इनको थोड़ा भटकाते हैं, ताकि ये कोई गलती करते हो लोग हमारी तरफ देखें। एक्चुअली अगर ऑडियंस ध्यान से इनके साथ जब हम परफॉर्म करते हैं तो कभी कभी गाते गाते मतलब गाने में वो जीवन साहब की स्टाइल में गाएंगे, ओम प्रकाश जी की स्टाइल में गाएंगे, मतलब हमको पता है, वो ऑडियंस नोटिस करती है कि नहीं, तो हम इतना हंसते हैं, हम कहते प्लीज सुदेश जी हम आपके जितने एक्सपर्ट नहीं है, हम गाने पे ध्यान नहीं दे पाते। थँक यू. अनौपचारिक सोहळा इथे येऊन पोचला आहे. मला वाटतं तुम्ही या मॅडम, आणि हां, आणि आम्हाला थँक्यू म्हणा. मी फक्त सुदेशांचे या ठिकाणी आभार मानते, त्यांचाच माईक हातात घेतला, त्यामुळे माझ्या गळ्यातून माझाच आवाज येईल की नाही याची मला खात्री नाही, कारण आपण आवाज की दुनिया का बादशाह वगैरे असं म्हणण्याची पद्धत असते, पण मला वाटतं या बादशहाच्या गळ्यातच आवाजाची दुनिया आहे. आणि खरंच अतिशय प्रसन्न सुरुवात एका मालिकेची, कार्यक्रमांच्या आपल्याला श्रीमंत करणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या अशी या ठिकाणी झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सगळ्याच कलावंतांचे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आभार मानूया. आणि ग्रंथाली ही चळवळ आहे, परिवार आहे, त्यामुळे अशाच अनौपचारिक वातावरणात ही अशीच बहरत राहू अशी शुभेच्छा, आणि पुन्हा एकदा लता दीदींच्या स्मृतीला वंदन करूया आणि या गीताकडे बघूया. आज असं म्हणायला काही हरकत नाहीये की रोज शाम आती थी मगर ऐसी न थी, रोज रोज घटाच्या अतिथी मगर ऐसी न थी. आज हा जो सोहळा अनौपचारिक झालेला आहे हा फार सुंदर झालेला आहे, आणि let this be the start of many many such beautiful informal evenings among family members. ग्रंथाली एक फैमिली है, हम भी उसके पार्ट हैं अब, तो बहुत सारी आयडियाज हैं जो डिस्कस की हैं की म्हणतात ना की म्हणजे मराठी आपण असून थोडंसं आपलं थिंकिंग थोडंसं लिमिटेड असतं, पण
ही जागा पाहून मी पहिल्यांदा जेव्हा ही जागा पाहिली मला डोक्यात इतक्या कल्पना आल्या की इथे काय काय होऊ शकतं. तर आणि सुदेशजी इतके प्रेमळ आणि इतके हे आहेत काय म्हणतात एनकरेजिंग आहेत की त्यांनी मला वाटलं तुम्हालाच करायचं हे सगळं. तर कोणते सुदेशजी? दोन्ही थोड़ा इथे वाढवा नाव कानात. नावातली गंमत आहे. सुदेश नाम के लोग ही कुछ ऐसे हैं. चलिए तो एक आज की शाम का ये आखिरी नगमा पेश करते हैं और उसके बाद आगे का अनौपचारिक सोहरा कंटिन्यू. हाँ बिल्कुल. उसके बाद गुट्टी जी को रिक्वेस्ट करेंगे कि इनकी कविता पढ़े. चलिए चलिए. मला वाटतं अतिशय समर्पक गीत होतं. खरंच ही एक खूप अनोखी शाम आमच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सजवलीत आणि यानंतर आपण दीदींवरची कविता ऐकू. रसिको नमस्कार. माझं हे पुस्तक अरूपाचे रूप हे ग्रंथालयानेच प्रकाशित केलेलं आहे आणि 2012 साली मला वाटतं ते प्रकाशित झालेलं आहे. लता दीदीबद्दल मी काय बोलावं. मी जेव्हा लता दीदी हा शब्द उच्चारतो त्यावेळेस मला केनोपनिषदातला एक मंत्र आठवतो. यद्वाचानभितम येन वाग विद्यते तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदमुपासते. जे परमचेतना आहे त्या परमचेतनेबद्दल शब्दांमध्ये व्यक्त करणं जसं अशक्य असतं आणि म्हणून वेद नेती नेती म्हणतात, तसं लता दीदीबद्दल जेव्हा बोलायला जातो
त्यावेळेस शब्द अपुरे पडतात, सगळ्या भाषा अपुऱ्या पडतात. सज्जन हो, एवढी सुंदर मैफिल झाली आणि त्याच्यानंतर मी हा रसभंग करतोय असं मला कदाचित वाटतं. मला माफ करा, परंतु मी अत्यंत लहान वयामध्ये जेव्हा लता दीदींचं गाणं ऐकत होतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक जी उन्मुक्त भावना होती, अत्यंत निर्मळ भावना होती, म्हणजे 10वीपेक्षाही कमी वय होतं. त्यावेळेस मी ईश्वराकडे एकच प्रार्थना आयुष्यात केलेली आहे. मी ईश्वराकडे जेव्हा जातो त्यावेळेस फक्त ईश्वराला धन्यवाद देण्यासाठी जातो. आणि जेव्हा एकच प्रार्थना माझ्या आयुष्यात केली ती म्हणजे मी लता दीदींच्या बाबतीत असं म्हटलं होतं, हे ईश्वरा, माझं 10 वर्ष तरी दीदीला आयुष्य दे. माझ्या आयुष्यात मी एवढीच प्रार्थना केली होती. आणि म्हणून ही कविता जी आहे ती काव्य रचना म्हणून नाही, ते जे स्वयंस्फूर्त भाव होते ते व्यक्त केलेले आहेत, आपल्या रसिकांसमोर मी मांडतो. स्वरगर्भातुनी जन्मलीस गंधर्व कन्यके तू लता, स्वरगर्भातुनी जन्मलीस गंधर्व कन्यके तू लता, दिव्य स्वरे भारिलेस नभ चिरंतन भूषण भारता. सामगान कंठात तुझ्या सकळ विश्वाची तू चेतना, झंकृत करशी हृदय तारा, शारदेची तू मंजुळ वीणा. रेगम गमप मपध आरोही अवरोही सूर, भेदिसी दिशा छेडिता तान, विमुक्त डोलती तरुवर. गर्द जांभळ्या मेघातून झरझर झरती धारा, झरे संगीत अविरत रागिणी नाही तुझ किनारा. भारताची अस्मिता तू निर्मोही गाण तपस्विनी, भावगंधी बुडविशी जना, भावातुत तू योगिनी. पल्लवीत आशेचे अंकुर निराश जीवन पथावरी, जीवा दे जीवन गाणे तुझे, तूच जना संजीवनी खरी. धवल शिखरे हिमाद्रीची, धवल शिखरे हिमाद्रीची, जागती ऐकून भूपाळी, तुझाच स्वर होऊनी घंटा, किनकिनतो विश्वरावळी. तुझाच स्वर होऊनी घंटा, किनकिनतो विश्वरावळी. निस्सीम भक्तीचे रूप तू, निस्सीम भक्तीचे रूप तू, जनवनातील तू माधवी. कोकिळे चोरिली तान तुझी, अनुपम तू नित्य नवी. साधनेची परमसीमा तू, साधनेची परमसीमा तू, बरसत रहा अमृतधारा, असारातुनी करी मुक्त. ब्रह्मार्णवी बुडवी पामरा, ब्रह्मार्णवी बुडवी पामरा. धन्यवाद.